PSI मुख्य 2012 म्हणजे 2012 मध्ये झालेल्या PSIची जी परीक्षा होती त्याच्या मुख्य परीक्षेला गणते. एक दिवसीय 20 सामन्यामध्ये सचिनने 1425 धावा काढल्या, परंतु एका सामन्यात तो 0 वर बाद झाला. तर इतर सामन्यामधील त्याच्या धावांची सरासरी किती असा प्रश्न विचारला आहे. म्हणजे त्यांचं काय म्हणणं आहे माहिती आहे का, की तो 20 सामने खेळायला आहे आणि त्याने 1425 धावा काढल्यात. म्हणजे एकूण धावा किती पहा, एकूण धावा बरोबर 1425 आणि एकूण सामने किती आहेत, 20 आहेत. आता त्यांनी जर एवढ्या वेळ थांबवलं असतं आणि सरासरी काढा म्हटले असते तर आपण लगेच यानेला भाग लावला असता आणि उत्तर काढलं असतं. पण प्रश्न काय येतो, एका सामन्यात तो 0 वर बाद झालाय. म्हणजे 20 सामने आहेत ना, त्यातला एक सामना असा आहे त्यात तो 0 वर झालाय. म्हणजे ते 0 जर वगळला तर त्याच्या बाकीचे जे सामने 19 राहतील त्याची पण बेरीज ही 1425 येणार. पहा, तो 0 वर बाद झाला तर इतर सामन्यामधील त्याच्या धावांची सरासरी किती? म्हणजे 0 आहे की नाही? म्हणजे तो 0 वर बाद झाला आहे. तो सामना वगळून टाकायचा. तो सामना वगळल्यावर काय होणार आहे? ते 0 वगळल्यामुळे धावांची ते संख्या जी आहे ती बदली होणार नाही. परंतु सामन्यांची संख्या मात्र बदली होणार. पहा नीट. ज्या ज्या सामन्यात तो 0 वर बाद झाला आहे, तो सामना तो वगळून टाकायचा. तो सामना वगळला. सांगा बरं एकदा. एकूण सामने 20 आहेत, त्यातला एक सामना वगळला. म्हणजे 0 वर बाद झालेला सामना वगळल्यास एकूण सामने किती राहणार बघा बरं मग. 19 सामने राहणार. किती राहणार? 19. कारण 20 मधून 20 सामने आहेत, त्यातला एक सामना वगळला, मग सामने 19 राहिले. पण तो सामना वगळल्यामुळे धावांची संख्या मात्र बदली होणार नाही. कारण 0 वजा करणार फक्त, त्यामुळे तेवढी संख्या राहणार. मग नवीन सरासरी 19 सामने सरासरी 19 सामन्यांची सरासरी बरोबर 1425 भागिले 19. म्हणजे 19 ने 1425 ला भागायचं आहे. 1425 मध्ये काय फरक पडणार नाही, कारण तो 0 बाद झाल्यामुळं तो सामना वगळला आहे. त्यामुळे भागताना आपण आता काय करायचंय, 19 ने भागायचं. हे महत्वाचं आहे, कारण तो सामना वगळला. आता भाग लावू आपण. 19 एक 19, 19 सत्ता 33 असे म्हणजे 133. 142 मधून 133 गेले, 9 उरले. 19 5 55, उत्तर आलं 75. मग त्याच्या धावांची सरासरी काय आली? 75 आली. म्हणजे सी हा पर्याय बरोबर आला. पहा, म्हणजे गणित काय असं काय वेगळं काय अवघड काहीच नाही. फक्त काय करायचं आपल्याला, एक सामना तो 0 वर बाद झालेला कमी करायचा आहे. म्हणजे 20 सामन्याच्या ऐवजी 19 सामने करायचे. जर त्याने 0च्या ऐवजी दुसऱ्या समजा 10-5 रन काढले असते तर ते आपण रन याच्यातून वजा करावे लागले असते. त्याचे धावा त्याने काढल्या असत्या. ज्या सामन्यात तो 0 वर बाद झाला त्यावर 0 वर बाद होण्याच्या समजा तो 10 वर बाद झाला असता, तर 10 वर बाद झाला असता तर 10 आकडा वगळला असता आपण आणि 1425 मधून 10 वजा करावे लागले असते आणि मग 19 ने भागलं असतं. असं केलं असतं आपण. पण सध्या काय केलं आपण, 1425 आहे तसं ठेवलेलं आहे. कारण तो 0 वर बाद झाला म्हणजे त्या सामन्याची संख्या जी बदली, सामन्यांची एकूण संख्या बदली होणार पण धावांची संख्या बदली होणार नाही. मग त्याची नवीन सरासरी काय आली? 75. ते काय म्हणले, इतर सामन्यासाठी त्याच्या धावांची सरासरी किती? उत्तर काय आलं? 75 आलं.